बंद होऊन ती योजना आज रोजगारी माणूस मिळून झाले 1500 रुपये दिल्यामुळे तिने राजकारण चालवलं हे पुरटक्यासारखं चालवलं हे बघा राजकारण नव्हतं। विधानसभा 2024 साठी शाहूवाडी पन्हाळ्यातील कोतुली या गावात आपण आलोय। बारकी पोरं म्हणते आमदार येणार निवडून, पण आता काय तसं वाटत नाही। घरात आबांचं सती दाबा विकास कामाच्या जोरावर सावकर साहेब पुढे जातात। विद्यमान आमदार कधी आमच्या गावी आलेलेच नाहीत। त्यांच्याबद्दल पण आता असं काय नाही, ते सत्तेत नव्हते त्यामुळे आम्ही काय त्याच्या विकासाबद्दल बोलू शकत नाही एवढं। आमदाराने पहिली धान्य स्वस्त केलं पाहिजे, महागाई पहिली स्वस्त केली। कोण होती तुम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयाला करून ठेवला। विकास कामं झाली पाहिजे। एका हाताने दिलं आणि 2 हाताने घेतलं। काम करणारा आमदार पाहिजे। वागेल काय सावकर साहेबांचं शक्य नाही, ते मनातनं काढून टाकावं। मागच्या वेळी कसं उघड होतं नाही, आता तसं काय सांगता येत नाही। वातावरण काय दोन्ही अजून रंगायचे नाही म्हटलं तर आम्ही म्हणतोय काय 5-10 हजारांनी येईल, 500 नाही 500 पण येतील। नाही, तुल्यबल उमेदवार आहेत दोन्ही पण। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। विधानसभा 2024 साठी शाहूवाडी पन्हाळ्यातील कोतुली या गावात आपण आलो। या ठिकाणी आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। KK न्यूज साठी रोहित पास्ते। दादा मला सांगा, आता विधानसभा लागल्या, तर लागलेल्या विधानसभेत तुम्हाला काय वाटतं की आमदारांनी काय केलं पाहिजे लोकांसाठी? आमदारांनी केलं पाहिजे की जनतेची जी समस्या आहे ती पार पाडली पाहिजे। काय काय समस्या वाटतात तुम्हाला, काय अडचणी आहेत? आज पेट्रोलचा दर 120-125 रुपये, 180 रुपये तेल आहे, गोड तेल। बरोबर। तुरडाळ वगैरे सगळी महागाई वाढवली सरकारनं। 1500 रुपये दिलं, एका हाताने दिलं आणि 2 हाताने घेतलं। बर, मग काय वाटतं, योजना चालू राहावी का बंद करावी? बंद होऊन ती योजना आज रोजगारी माणूस मिळून झाले 1500 रुपये दिल्यामुळं। म्हणजे पैसा आल्यामुळं हां, शेतात कोण येणार? ये ना काम कराय। मग योजना बंद केली तर लाडक्या बहिणी नाराज होणार। मग होऊन द्यात की लाडक्या बहिणीसनी काय प्रत्येकाला मिळते काय? बऱ्यापैकी सगळ्यांना योजनेचा लाभ झालाय ना। योजनेचा लाभ झाला म्हणून एका हाताने लाभ दिला आणि 2 हाताने घेतलंय की। बरोबर आहे, होय। मग काय करायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? योजना बंद केली पाहिजे, सरकार पडायला लागते, BJP पडायला लागते आणि पडायला महाविकास लागते, आघाडी आली पाहिजे। आली पाहिजे। मग महाविकास आघाडी जर आली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण वाटते तुम्हाला असू शकतो? आता कोण ती निवडतील का नाही? थांबा की, मुख्यमंत्रीचा चेहरा हे होऊन दे की शरद पवार होऊन देत। असं वाटतंय तुम्हाला? हां, शरद काका, पवार। काय वाटतंय तुम्हाला? होय, माझं काय हो बघा, तिने राजकारण चालवलं हे पुरटक्यासारखं चालवलं हे बघा राजकारण नव्हतं। पंडित नेहरूच्या काळातनं आम्ही आलेलो आहे। बरोबर। मग तेव्हा कसं चाललं तर हे आता सगळं कर्जबाजारी आम्हाने महागाई वाढवली किती। मग महागाई कमी झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? महागाई कमी आता होईल कसं तसं यात बऱ्याच योजनांनी 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयाला करून ठेवला। हे कशा एकदम वाढलं, कुठनं हे काय झालं, पैसे कुठं गेलं? हे सरकार आता आहे ते काय नको आहे तुम्हाला? नकोच आहे महाविकास आघाडी? होय 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 काका, बरोबर शाहूवाडी पन्हाळा आमदार आता जोरात सगळीकडे वारं वाहते। बरोबर। तर काय वाटतंय की सत्यजित आबा आहेत रिंगणात, विनय कोरे आहेत, तर काय वाटते तुम्हाला चित्र? नाही, तुल्यबल उमेदवार आहेत दोन्ही पण। बरं, हां। पण विकास कामाच्या जोरावर सावकर साहेब पुढे जातील असं वाटते। विकास कामं त्यांनी बरीच केलेच, म्हणजे आता ते काय सर्वश्रुत आहे आणि त्याच्या जोरावर सावकर साहेब पुढे जातील असं एकंदरीत वाटते। पण उमेदवार तुल्यबल दोन्ही आहेत। तुल्यबल आहेत? तुल्यबल आहेत, सत्यजित आबा आणि सावकर साहेब दोन्ही। साधारण कल काय वाटते लोकांचा? आता परवाचा जर पेरडीचा मेळावा बघितला, मलकापूर पेरडीचा मोठा, म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशीचा, बरोबर, तर तो फार मोठा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये म्हणजे जवळजवळ चित्र स्पष्ट झाल्यासारखं आहे की बहुसंख्येनं म्हणजे तिथं उपस्थिती होती। मग आता ते मतात रूपांतर व्हायला पाहिजे मात्र। बरोबर। हां, तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विकास कामाच्या जोरावर सावकर साहेब पुढे जातील असं वाटतं। आता जर राज्याचा विषय आपण घेतला तर आता महायुती सरकार आहे, बरोबर आहे ते सरकार राहील का महाविकास आघाडी येऊ शकेल? आता एवढा राज्याचा आम्हाला काय अभ्यास नाही वरचा, पण काय लोकांचा कल काय होईल सांगता येत नाही। आता उदाहरणार्थ या सरकारनं लाडकी बहीण योजना आणून वगैरे महिलांचं परिवर्तन वगैरे केल्याचं आपण बघतोय आणि त्याचं जर बहुसंख्येनं रूपांतर झालं, त्यांनी बरेच पैसे वाटले जातात, 7-7.5 हजार खात्यावर आले प्रत्येकाच्या। त्या महिलांनी जर प्रामाणिकपणे त्या सरकारच्या बाजूने कौल दिला तर
त्यांचं सरकार यायला काय हरकत नाही असं मला वाटते. मग ते असलेल्या योजनेचा, लाडक्या बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल? असं वाटते किती होईल. टक्के होईल वाटते? आता काय झाले टक्केवारीत काय सांगता येणार ना, पण बहुतांश महिलांचं आता इथं आम्ही ग्रामीण भागात बघतोय हां. तर ते बाबा पैसा कुठून येतो याचं त्यांना काय माहीत हे नसते. बरं, हां. सोयीसुद्धा नाही आमच्या खात्यावर आलं आणि अमक्या माणसानं दिलं ओके, या दृष्टिकोनातूनच ते बघत असतात. बरोबर. त्यामुळं त्यांचा कल एकंदरीत या प्रस्थापितांच्याकडेच आहे असं दिसतंय. त्यावेळी आता विधानसभा लागलेली आहे, बरं. तर शाहूवाडी पन्हाळ्यात सगळीकडे इलेक्शनचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर काय वाटतं की आमदारांनी कामं काय केली पाहिजे आणि कसा आमदार पाहिजे? काम करणारा आमदार पाहिजे, काय काय कामं वाटतात तुम्हाला? रस्ते झालं पाहिजे, पाणी ज्या गावाला नाही त्या गावाला पाणी मिळायला पाहिजे. हां. आणि काय वाटते तुम्हाला? आणि काय वाटतंय मग आता आता कोतुली गावात वारं कोणाचं आहे? वार आहे तसं काय सांगता येत नाही. तसं काय सांगता येत नाही. मागच्या वेळी कसं उघड होतं नाही, आता तसं काय सांगता येत नाही ना. हा बरोबर, बारकी पोरं म्हणते आमदार येणार निवडून, पण आता काय तसं वाटण झालं नाही. बरोबर आहे. अजून वेळ आहे. वेळ आहे. अर्बन एरियामध्ये जसा ताबडतोब विकासाचं होते तसं रुरलला होत नाही. ते मोठ्या प्रमाणात व्हावं अशीच एकंदरीत लोकांची इच्छा आहे, पण ते शक्यप्राय होत नाही. का होत नाही असं का वाटतं तुम्हाला? तिथं शासनाचं हे शासन कुठेतरी मागं पडतंय. असं शासनानं ज्याप्रमाणे असं काहीतरी पुढं आपल्या ठेवून तसं केलं पाहिजे. इथंही माणसं राहतात, तिथं माणसं राहतात, बरोबर. असं सगळं म्हणून ते सगळं भेदभाव न करता विकास कामं झाली पाहिजेत. बरोबर. अर्थात त्याच्यामध्ये आर्थिक हे जास्त होईल त्यावेळेला, कारण नागरिक क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र याच्यामध्ये बराचसा भेद होऊन ग्रामीणासाठी बरंच खर्च करावा लागेल. अर्थकारण बरंचसं घडेल त्याच्यामध्ये, पण तेही सरकारच्या बाबतीत सरकारला पाहिजे तेवढंच पाहिजे. पण त्याचा काही त्याने नॉर्म ठेवलेला असतो की एवढं असावं आपलं, हे करावं ते. आणि त्यामुळं लोकांच्या सगळ्या हे वाटते भावना इच्छा आशा आकांक्षा पुऱ्या होऊ शकत नाही ग्रामीण भागामधल्या. तसं अर्बन भागामधले असते ते अगदी शॉर्ट असते, तेवढंच असते आणि त्याच्यामध्ये त्यांचं होतंय ते फरक. गरजा कमी असतात अर्बनमध्ये. गरजा कमी, गरजा मनुष्याच्या ज्या आहेत त्या सगळ्या बरोबरच आहे सगळ्यांच्या, पण ते क्षेत्र कमी आहे. हो, तो कमी आहे अर्बनचा भाग आणि रुरलचा भाग आहे तो जास्त आहे. तर उदाहरणार्थ घ्या की आता आम्ही पंचायत समितीचं क्षेत्र असते ते मला वाटतं या जवळजवळ ह्या कोतुलीसारख्या एका गावाचा एक पंचायत समिती एकसुद्धा भाग जास्तच लागतं आहे त्याला. तर तसं ह्याचं नाही, अर्बन एरियाचं नाही आहे. मग हे त्याच्यामुळं कामं होणं किंवा लोकांच्या आशा इच्छा आकांक्षा पुऱ्या होईपर्यंत हे करणं याच्यामध्ये असं जर भेदभाव होतो आहे तो काय कळत होते, पण तो नको व्हायला पाहिजे. लोकांच्या इच्छा असतात, आपण तिथं आपण सगळी कर पण सगळं वगैरे भरतो, त्यांना तसं भरलं तसं आपण भरतो लोक म्हणतात, आणि त्याप्रमाणे आमच्या विकासाच्या काय योजना असतील काय हे असतील त्या होऊ शकत नाहीत, त्या व्हायला पाहिजेत असं त्यांचं मत आहे. तरुण वर्गाच तरी आहे, पण तरुण वर्ग कितपत सहकार्य करतोय, तरुण वर्गानं पण आपल्या ह्यामध्ये सहकार्य करावं अशी आपली म्हणजे शासनासह सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या म्हणजे याच्यामध्ये जे याचं जनरेशन आहे पुढच्या लोकसंख्येचं त्यांचंसुद्धा असते, पण त्याप्रमाणे तरुण वर्गाकडनं होऊ शकत नाही. त्याच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात. बरोबर. आणि त्याप्रमाणे ते होत नाही, त्यामुळं आंदोलनं घडतात, हे होते त्याच्यामध्ये अशा काही ज्या घटना होतात आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम वाईटही होत असतात, घडत असतात. त्याच्यातून वाईट घटना घडते. तसं व्हायला नको पाहिजे. समाज चांगला पाहिजे असेल, पण त्याच्यामध्ये नागरिकानं आपल्या नागरिकाची कर्तव्य कोणती आहेत, काय काय हे विसरायला नको पाहिजे. त्याने ते नियमाप्रमाणे आपलं काय असेल त्याप्रमाणे कोऑपरेट होणं हे त्यांचं काम असते, पण ते व्हायला पाहिजे, ते होत नाही. यंग लोक असतात यंग लोकांच्याकडून बरं, मग त्यांची इच्छा असते चांगलं हे व्हावं, तर त्यांनी साथ दिली पाहिजे, हे केलं पाहिजे. हे तितकंच खरं आहे, कारण दोन्ही क्षेत्र असतील ती बरोबर हे करतात दोघांकडून. हे यंगर जनरेशन आहे आणि हे त्यांनी तसं सहकार्य केलं पाहिजे, तरच त्यांच्या हे भावना हे होतील, त्यांच्या आशा इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील.
सगळंच काही पूर्ण व्हावं असं काही होऊ शकत नाही आणि कोणीही तो करू शकणार नाही जास्तीत जास्त पूर्ण व्हावं. हो असं त्याच्यासाठी त्या लोकांच्यासाठी काहीतरी हे केलं पाहिजे, वेगळं वातावरण किंवा वेगळा विभाग करावा. बरोबर. ती लोकसंख्या किंवा तरुण वर्गाचं आजचं मत काय आणि तरुण वर्गाचं मत सगळं काय त्याचं हे करता येणार नाही, त्यात अडचणी येत जाणार, असं होणार आहे. मला सांगा, शाहूवाडी पन्हाळा विधानसभा आता लागलेली आहे. हां. लागलेल्या विधानसभेत काय वाटतंय की आमदारांचं काम कसं आहे, विकास कसा आहे, आणि जे आमदार निवडून येतील त्यांनी काय काय केलं पाहिजे? आमदाराने पहिले धान्य स्वस्त केलं पाहिजे, महागाई पहिली स्वस्त केली पाहिजे. कोण पण येऊन ते दोन्हीतला बरं. दोघांपैकी दोघांनी एक करायचं, स्वस्त गरिबाला जनतेला मिळावं, हां. हे प्रतिक्रिया आमची राहील त्यांच्यावर. आणि काय वाटते सध्या गावात वातावरण कोणाचं दिसते तुम्हाला? काय वातावरण काय दोन्ही अजून रंगायचे आहेत, रंगायचे? रंगाचे असल्यामुळे त्यामुळे वातावरण आहे तसंच अजून स्थित आहे. स्थिर आहे. दिवाळीनंतर रंगल असं वाटतं तुम्हाला? दिवाळीनंतर रंगल. तिसरा उमेदवार कोण अर्ज भरेल काय असं वाटतं तुम्हाला? काय शक्यतो टिकणार नाहीत दोन्ही, नाही टिकणार. नाही टिकणार. पारडं कोणाचं जड दिसते का नाही अजून? पारडा अजून काय सांगता येत नाही कोणाची. जर विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत का? हा, थोडीफार केलेली आहेत कामं ते विद्यमान आणि आमदार. माजी आमदार सत्यजित आबा यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय काय कामं केलीत? त्यांनी पण एवढी काय नाही केलेली कामं. नाही. एकंदरीत योजना ज्या आलेल्या आहेत, हां. लाडकी बहीण असेल, ST मध्ये महिलांना 50% सवलत असेल, तर त्याचा फायदा सरकारला होईल काय? लाडकी बहिणीची योजना आली, हां. ही महागाई कशी केली तिने. बरोबर. लाडकी बहिणी योजना 1500 दिलं आणि सगळं इकडे नेलं. तेलाचा डबा, पेट्रोल, बरं. परत अन्नधान्य सगळ्या महागाई. एक शेवगे शेंग 10 रुपये झाली. बरोबर. हां, अशा महागाईला कंटाळलेले लोक आहेत. आणि गरिबाने जगायचं कसं याच्यात? बरोबर. वाघवेत काय वातावरण कोणाचं गरम आहे? वागवेल काय सावकर साहेबांचं काय असं वाटतंय सावकर साहेबांचं? विकास म्हणून हा विकास म्हणून काय काय विकास केलाय की रस्त्याचा, हां. वाड्यात वाघूच्या 12 वाड्या आहेत. बरं. चिडूपाडी वाडीतली रस्ता चालू आहे आता. चालू आहे. हा चालू आहे. जलयोजना, पाणी योजना, हा बोला काय जलयोजना भरपूर राबविल्या आता. फायदा कोणाला होणार याचा? मतदान काय हे सावकर साहेबांनीच आहे सगळं. होणार. आणि जे माजी आमदार आहेत सत्यजित आबा, त्यांच्याबद्दल काय मत व्यक्त करताय? त्यांच्याबद्दल पण आता असं काय नाही, ते सत्तेत नव्हते त्यामुळे आम्ही काय त्याच्या विकासाबद्दल बोलू शकत नाही एवढं. हां, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं हेच सावकर साहेब. विधानसभा लागल्या आता, विद्यमान आमदार काय काम करतात काय? विद्यमान आमदार कधी आमच्या गावी आलेलेच नाहीत. नाही आले. नाही, निवडून गेले ते आलेलेच नाहीत. लोकांचं म्हणणं आहे की विकास केला म्हणून. कुठं विकास केला? आता तुम्ही परवा पेपरला आलेली ॲड बघितली की सगळ्यात जास्त निधी कोणी आणलाय खेचून. सगळ्या शेवट नंबरला सावकर साहेब आहेत. मग लोकांचं म्हणणं आहे की सावकर साहेब 50,000च्या लीडने येतील. शक्य नाही, ते मनातनं काढून टाकावं. मग काय वाटते काम सत्यजित आबांनी काय काय काम केलं? आबा सत्तेत असलं तर काम करतील. आबा अजून आलेच नाहीत निवडून, काम कुठं करणार? तरी सुद्धा त्यांची विकास कामं भरपूर आहेत. आता काय वाटते वारं दिसते तुम्हाला? वारात आबांचं सत्यजित आबा एकच. काय वाटते? आवाज 100%. 100% कोणी वाटते? आवाज येणार आबा किती लीडने येतील? काय 1000च्या लीड पण येणार. येणार. 100%. नाही पहिले आलते का नाही, त्या वर्षी आम्ही स्वतः सर्वे केलता. आम्ही म्हणलो 250 मताने येईल, तर 288 मताने आला आबा. बरोबर आहे. हा, मग आता पण नाही म्हटलं तर आम्ही म्हणतोय काय 5-10 हजारानं येईल, 500 नाही येतील पण 500 पण येतील, पण आवाज येणार 100%. 100%. रस्त्याचं काम काय वाटते तुम्हाला आता विकास तुमच्या भागात कुणी केलाय? तसं काय केलाय म्हणायचं? आता 85ला जर विचार केला 85 पासून, तर आमचे स्वर्गीय आमदार संजय सिंह गायकवाड बरोबर यांनी या भागाचा खरा विकास केला. म्हणजे पाण्याचे सोयी, रस्ते हे. आणि त्याच्यानंतर मग आता विनय कोरे. मग काय वाटते आता सध्या वारं कोणाचं दिसतंय तुम्हाला? आणि ह्या म्हणजे शाहूवाडी मतदारसंघात तरी कोऱ्यांचंच आहे. दिसतंय. कोऱ्यांचं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.